बायोग्राफीचं नाव आय फील सगळ्यात ॲप्रोप्रिएट नाव असेल रिबेल विदाउट अ क्रू. इन सर्च ऑफ कश्मीर महाजनी चॅप्टरचं नाव असेल आणि तो काळ असेल फ्रॉम 10th स्टँडर्ड टू फर्स्ट इयर इन कॉलेज. दोन व्यक्ती असतील. एक तर ह्या दोन व्यक्तींव्यतिरिक्त माझी आई असेल, ते तर आपण बाजूलाच सोडूया, पण त्या व्यतिरिक्त माझी बहीण, कारण तिच्याबरोबर एक खूप भारी किस्सा लहानपणी घडला होता. सो तो मी कधीच विसरू नाही शकत. तो ऑटोबायोग्राफीचा पार्ट नक्की असेल इन सर्च ऑफ कश्मीर महाजनीच्या आधीचा, म्हणजे तो आपण इंट्रोडक्शनमध्ये तो किस्सा ॲड करू शकू. आणि त्या व्यतिरिक्त गुरुदत्त साहेब, कारण मी त्यांच्या फिल्म्स पहिल्या बघायला लागलो सुरुवातीला 10वीपासून, आणि दॅट इज समथिंग दॅट रिअली इन्स्पायर्ड मी टू स्टार्ट पर्सुईंग सिनेमा व्हेरी सिरियसली. आय फील टू बी कंटिन्यूड असंच असेल एंडला. एक साधारणतः 500,000 1,500 काय जी असतील ती पानं झाल्यानंतर सुद्धा ते समाप्त नाही होणार. इनफॅक्ट मी इंटरव्ह्यूसुद्धा देतो तेव्हा इतकं बडबडतो माझी आई शेवटी म्हणते तू थोडं हळू का नाही बोलत, पण मला नेहमी तिला सांगावं लागतं की अगं मला एवढं बोलायचं असतं आणि त्या लोकांनी मला 3च मिनटं दिली असतं, त्यामुळे मी खूप फास्ट बोलायला लागतो असं आहे. सो तेच माझ्या ऑटोबायोग्राफीबद्दल पण होईल. इतकं लिहीन की शेवटी पब्लिशर्स म्हणतील की बास आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही छापू शकत आपण. सो ते टू बी कंटिन्यूडवरतीच एंड होईल असं वाटतं. आय डोंट थिंक सो मी लिहू शकेन ती. सो इट वुड बी अ सेमी ऑटोबायोग्राफी कम बायोग्राफी. कोणाला तरी दुसऱ्यालाच लिहावी लागेल, कारण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला रोजच्या रोज सांगण्यासारख्या 1000 गोष्टी असतील. सो आय डोंट थिंक मला ते समअप करता येईल, म्हणून टू बी कंटिन्यूड. सो लेट्स होप एक साधारणतः जाता जाता प्रवासात शेवटपर्यंत रोज रेकॉर्ड करून ठेवावं लागेल काय आहे. आणि जो कुठला शेवटचा दिवस असेल त्या दिवशी जे रेकॉर्ड झाले असेल ते कोणीतरी दुसरं येईल आणि उतरवेल आणि पुढे टू बी कंटिन्यूड लिहिल. दोन किस्से आहेत. एक म्हणजे माझ्या बहिणीसोबतचा, जो इंट्रोडक्शनमध्ये आठवणीने येईल. लहानपणी ती रोज मला शाळेमध्ये सोडायची कायनेटिकवरनं. एक साधारणतः 4थी 5वीत वगैरे असताना, तोपर्यंत सायकल माझ्याकडे आली नव्हती. आणि सकाळी 6 वाजता मला उठवणं, माझा डबा करणं, माझे कपडे इस्त्री करणं, मला कायनेटिकनी शाळेत सोडणं, हे तिचा रोजचा डेली जॉब होता. एक साधारणतः 10 वर्ष. 13 वर्षांनी मोठी आहे माझी बहीण. सो एक दिवस काय झालं, तो किस्सा अजूनही आम्ही सांगतो आणि सगळे फॅमिली मेंबर्स हसून लोटपोट होतात. आम्ही दारातनं बाहेर गेलो. दारातनं बाहेर ताईनी तिची कायनेटिक काढली आणि बस असं म्हणाली, आणि मी जाऊन असा पाय वर केला आणि ती कायनेटिक घेऊन पुढे निघून गेली. आणि मी तसाच तिकडे थांबलो आणि एक अर्धा तास मी गेटवरती थांबलो होतो की आता ही येईल, हिला कळेल की मागे. आणि ती अख्खा वेळ माझ्याशी गप्पा मारत शाळेपर्यंत पोचली. आणि शाळेत पोचल्यावरती तिने मागे बघितलं तर मी नव्हतो मागे. आणि मग तिला भीती वाटायला लागली की बहुतेक हा रस्त्यात कुठेतरी पडला. आणि त्यामुळे ती अख्खी नो एंट्रीमधनं उलटी 1 वेमधनं मला शोधत शेवटी गेटपाशी आली आणि माझ्यावरती जोरजोरात ओरडायला लागली की मूर्ख का नाही बसलास बाईकवरती वगैरे. आणि आय वाज लाईक की अगं ताई, मी ओरडते ताई करून मी पायावरती करून उभा आहे आणि ती निघून गेलेली होती. सो हा एक किस्सा होईल. दुसरा आत्ता रिसेंटली घडलेला एक किस्सा आहे जो माझ्या प्रोफेशनल लाईफशी निगडीत आहे. एक दिग्दर्शक आहेत, त्यांच्यासोबत मी काम करत होतो आणि त्यांनी एक ग्रुप फॉर्म केला. मी नाव नाही घेणार कारण ते योग्य नाही ठरणार, पण हा मस्त किस्सा आहे. त्यांनी एक ग्रुप फॉर्म केला ज्याच्यामध्ये मला ॲड केलं आणि अख्खी इंडस्ट्री ॲड झाली. आणि त्यांनी त्यात असं मेन्शन केलं की ह्या तारखेला एक पार्टी मी देतो आहे. सो ती पार्टी सगळ्यांनी नक्की अटेंड करायची आहे. माझे जे जवळचे आणि खरे मित्र असतील ते त्या पार्टीत नक्की येतील. सो मी तेव्हा समीर विद्वांसबरोबर कोकणात शूटिंगला चाललो होतो. सो समीरनी पहिलं टाईप केलं की सॉरी सर, मी नाही येऊ शकत, माझं शूटिंग आहे, सो प्लीज वाईट मानून घेऊ नका. आणि त्यांनी ते टाकला मेसेज. कोणालाच काय माहीत नाही काय आहे काय नाही. मी पण टाकला मेसेज की सॉरी सर, माझंही शूटिंग आहे. समीरनी जसं टाकलं असं आम्ही दोघं कोकणात शूटिंग करतो आहे, सो मी नाही अटेंड करू शकत, पण आय होप तुमचा इव्हेंट सक्सेसफुल होईल आणि ऑल द बेस्ट फॉर इट. आणि तो मी मेसेज केला आणि 5व्या मिनिटाला त्यांचा मला फोन आला की अरे आपल्याच फिल्मचा म्युझिक लॉन्च आहे, त्यामुळे तू असे इंडस्ट्री समोर असे मेसेजेस टाकू नको. सो दॅट वॉज लाईक, आजही मला समीर आणि बाकी सगळे जे त्या ग्रुपवरती होते ते सगळे फोन करून चिडवतात की अरे तुझ्याच चित्रपटाचा म्युझिक लॉन्च होता आणि तूच मेसेज टाकतोय तुझ्या दिग्दर्शकाला की सॉरी सर, मी जरा बाहेरगावी चाललो आहे आणि ऑल द बेस्ट फॉर युअर इव्हेंट, होप तो सक्सेसफुली पार पडेल. सो हा एक किस्सा थोडासा मला फनी पण होता आणि एम्बॅरेसिंग पण होता. हा मी नक्की इन्क्लूड करेन ऑटोबायोग्राफीमध्ये.